राया कुठं आलो आपण? नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या आयुष्यात. दिवाळीची सुट्टी झाली, क्रिसमसची सुट्टी झाली, लॉंग विकेंडसुद्धा झाला आहे आणि तरीसुद्धा तुम्ही कुठे फिरायला गेले नसतील तर मी घेऊन आली तुमच्यासोबत एक छान लोकेशन. फिरायला कारण लागत नाही आणि जर तुम्हाला कारणच हवं असेल तर आता येतो आहे आपल्या फेब्रुवारीमध्ये व्हॅलेंटाईन डे. तर या विकेंडला तुम्ही नक्कीच या लोकेशनला फिरायला जाऊ शकता किंवा पाहुणे आले म्हणा किंवा रिफ्रेशमेंटसाठी, कारण की इतकं छान लोकेशन आहे. खरंच खूप भारी लोकेशन आहे. तर आम्ही इथे आलेलो आहे. तुम्ही आमच्यासोबत व्लॉग बघत राहा, मी तुम्हाला पुढे जाऊन लोकेशन सांगेन. तर आम्ही आलो होतो एका कॅफेमध्ये आणि ह्या कॅफेची ही एंट्री होती बघा, आणि कॅफेचं नाव होतं कॅफे बंबिनी. हे लोकेशन आम्हाला यूट्यूबवरूनच समजलं होतं. बघा कॅफे किती छान आहे. आणि त्यानंतर आम्ही थोडं पुढे गेलो की पहिले सगळं बघून घेऊया आजूबाजूचा परिसर, बिकॉज आम्ही एकदमच ऑन टाईम सनसेटच्या टाईमला आलेलो होतो. सो म्हटलं पहिले बाकी सगळं एन्जॉय करू, अंधार होण्याच्या अगोदर थोडे क्लिक्स फोटोज काढून घेऊ. आणि तुम्ही बघा किती छान लोकेशन आहे. आणि हे असं सगळं एरिया बघून मला कॉलेजच्याच दिवसांची आठवण आली. कॉलेजवर जसं आपण कट्ट्यावर बसायचो तसे इथे सगळे कट्ट्यावर बसलेत. हे बघा किती छान. तुम्हाला वाटत असेल की कुठे वेकेशनला खूप लांब आलोय, तर असं काही नाही. हे पुण्याचं एकदम अर्ध्या तासाजवळच हे लोक. कुठे आलो आपण तिकडला कॅफे बंबानी. हे बघा कसं लेक साईडच त्यांनी टेबल टाकलेले आहेत आणि आम्ही तिथेच बसायचं म्हणून आग्रह केला. सो रायाच्या डॅडाने तिथेच नंबर लावला. तोपर्यंत आम्ही फोटोशूट करून घेतलं आणि हा व्ह्यूसुद्धा एन्जॉय केला. बघा परत थांबा, मी ओ करेन ना. का एवढ्या काय काय कुठं चालले? अरे टेबल भेटला आपल्याला. टेबल भेटला पहा. आता तुम्ही म्हणणार एवढी घाई कसली, तर आम्हाला भेटलाय टेबल तो फ्रंट साईडचा. हे बघा, ह्या फ्रंट साईडचा टेबल आहे म्हणजे आम्हाला हा डायरेक्ट व्ह्यू एन्जॉय करतो. बघितलं कॅफेचा आउटसाईड नाही तर इनसाईड व्ह्यूसुद्धा खूप छान होता आणि गर्दीसुद्धा खूपच होती. आणि आम्हाला कॉर्नरमध्ये टेबल भेटला होता. तिथे जाऊन आम्ही रायाला विचारलं, राया काय खाशील? पास्ता पास्ता खाशील? आणि तुम्ही बघू शकता किती छान व्ह्यू दिसत होता ते. बघा आमच्या टेबलवरून असं सगळा व्ह्यू दिसत होता. त्यानंतर रायाने अजून काही ऑर्डर केली आणि बघा रायाचं कसं ऑर्डर देणं चालूच आहे ते. राया बाकी कुठे फिरायला गेला की मस्तच एन्जॉय करतो, त्यामुळे आम्हालाही फिरल्यासारखं वाटतं. तर आमची ऑर्डर होती फ्राईज, चीझी नाचोज अँड पिझ्झा अँड व्हाईट सॉस पास्ता. रायाने व्हाईट सॉस पास्ता खूप मनापासून खाल्ला. खूप छान होतं. पण मी तुम्हाला रेफर करेल की तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही 2-3 वाजताच इथे या, म्हणजे तुम्हाला हे लोकेशनसुद्धा खूप छान एन्जॉय करता येईल, बोटिंग करता येईल. आम्ही थोडं लेट आल्यामुळे आम्हाला बोटिंग काही करता आली नाही आणि सनसेट खूप लवकर झाला. सो आम्ही इथे फोटोशूटसुद्धा केला. बघा किती छान फोटो आले.
त्यानंतर आम्ही निघालो आमच्या तिच्या प्रवासाला. इथे तुम्हाला रात्री कॅम्पिंगची सुद्धा सोय आहे. जो कॅफे तुम्हाला दिसतो तिथेच डिनरसाठी सुद्धा सोय आहे. कॅम्पिंग मात्र त्यांचं वरती आहे, तिथे आम्ही काही गेलो नाही बघायला. पण तुम्ही सुद्धा कुठे लांब लोकेशनवर राहत असणार तर तुम्ही इथे मुक्कामी राहायला सुद्धा येऊ शकतात आणि एन्जॉय करू शकतात. खरंच लोकेशन खरंच खूप छान आहे आणि ते रायाकडून सुद्धा ऐका. कोण आहे राया? राया कसं वाटलं तुला? राया कसं वाटलं तुला? राया तुला कसं वाटलं? कसं होतं? छान होतं. आलू बाय मामा. बघितलं, रायाला सुद्धा हे लोकेशन खूप आवडलं. तुम्ही सुद्धा नक्की तिथे जाऊन बघा. कॅफे बंबिनी पावना लेक जवळ. जर तुम्हाला लोकेशन सापडत नसेल तर तुम्ही गुगल मॅप लावून जाऊ शकता तिथे. खरंच खूप छान इव्हिनिंग आणि विकेंड तुमचा स्पेंड होऊ शकतो. आणि तसंच आम्ही निघालो होतो, पण आमची गाडी घेऊन एकच वर्ष. अशा प्रकारे आपल्या गाडीचे 20,000 किलोमीटर झाले. वर्षभरात आम्ही फिरून आलो. गाडीचा पुरेपूर वापर केला आहे. पावना लेकवरून रिटर्न येताना आम्ही डिकॅथलॉनचा फेरफटका मारला. तिथे रायाच्या डॅडाला रायासाठी बॅलन्स सायकल बघायची होती, पण तिथे बॅलन्स सायकल अवेलेबलच नव्हती. सो एक सायकल होती, त्याच्यावरच रायाच्या डॅडाने रायाला बसवलं. पण रायाला बॉलचं इतकं वेड होतं की राया बॉल घेऊनच त्या सायकलचा फेरफटका मारू लागला. रायाच्या डॅडाला मी तेच सांगत होती की याला हीच सायकल व्यवस्थित चालवता येत नाही, त्याला बॅलन्स सायकल घेऊन काय करणार. पण रायाचा डॅडा ऐकेल तर शपथ. पण नशिबाने तिथे बॅलन्स सायकल अवेलेबलच नव्हती. सो आम्ही तिथून सुद्धा काढता पाय घेतला आणि आमच्या नेक्स्ट लोकेशनला गेलो. नेक्स्ट लोकेशन कोणतं तर डिनरसाठी आम्ही एका हॉटेलला आलेलो होतो. बघा राया किती छान तिथे मेनू कार्ड वाचून ऑर्डर देत आहे ते. बाय द वे रायाने रायासाठी ऑर्डर दिलीच, पण आमच्यासाठी ऑर्डर दिली. आणि रायासाठी काय ऑर्डर दिली तर रायाची फेवरेट दाल खिचडी. दाल खिचडी यायला थोडा टाईम होत होता. सो रायाने स्पून घेऊन टेबलवर आपटणं चालू केलं आणि कॅलेंडर खाना दो असं ओरडू लागला. पण रायाच्या डॅडाने त्याच्याकडून स्पून घेतला आणि सांगितलं लवकरच खिचडी येईल सुद्धा. बघा तिथला मॅनेजर सुद्धा रायाला येऊन सांगत होता की थोडा सबर करो, आएगी खिचडी. मग काय, रायाने इतका धाक दिल्यावर खिचडी येणार नाही असं होईल का? लगेच खिचडी आली आणि रायाची प्लेट लागली. सो रायाचा डिनर चालू झाला. रायासाठी बिना मिरचीची खिचडी मागवलेली होती. सो रायाने ती पोटावर खाल्ली. बघा राया आमची ऑर्डर येताच राया कसा करत होता प्लेट घेऊन. त्या वेटरला सुद्धा हसू आवरत नव्हतं. तो म्हणायचा पहिले मला सर्व. बघा राया किती छान प्लेट त्याच्याकडे दाखवत आहे ते. वेटरला सुद्धा हसू आवरला नाही. सो वेटरने भाजी तिखट होती, पण तिथे गार्निशिंगचं जे कॅरेट होतं ते रायाला सर्व केलं. सगळ्यांना वाढवा. पोटभर डिनर झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासाला, मीन्स घरी. तर हे लोकेशन बघा किती छान आहे ते. हे हॉटेल आमच्या घराच्या अगदी जवळच आहे आणि त्याचं इन्फ्रास्ट्रक्चरसुद्धा खूप छान आहे. बघा किती छान आहे आणि हे हॉटेलला आम्ही नेहमी येतच असतो. बाय द वे हे हॉटेल प्युअर व्हेज आहे. सो तुम्ही या हॉटेलमध्ये कधीही येऊ शकता आणि खरंच खूप छान टेस्ट आहे. मग तुम्ही कोणतंही फूड ऑर्डर करा, साऊथ इंडियन असो या नॉर्थ इंडियन असो, फूड क्वालिटी एकदम बेस्ट आहे. आणि हॉटेलचं नाव आहे विश्वनाथ पॅलेस. हे हायवेवरच आहे, मिलेनियम मॉलपासून अगदी 400 मीटरवरच असेल. सो तुम्ही इथे नक्कीच जाऊन बघा. त्यानंतर आम्ही घरी आलो आणि सो म्हटलं आता थोडं जास्तच हेवी खाल्लं गेलं आहे, थोडा एक फेरफटका मारू किंवा शतपावली करू. तर बघा राया किती फास्ट पळतो ते. तर आम्ही थोडासा एक खाली फेरफटका मारून घेतला, पण राया काही आवरलाच जात नाही. बघा किती पळतो ते. राया काय पाहिजे? घरी येताच रायाला दुधाची तलप लागली होती. सो मी त्याचं मिल्क गरम करत होती. तर असं होते आमची आजची इव्हिनिंग. तुम्हाला सुद्धा विकेंडला कुठे जायचं असं समजत नसेल किंवा व्हॅलेंटाईन डे कुठे सेलिब्रेट करायचं समजत नसेल तर तुम्ही सुद्धा कॅफे बंबिनीला नक्की जा आणि आम्हाला शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.